नमस्कार, मी विजया डोळे आदिनाथ ज्योतिष चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत करत आहे। आता आपण आतापर्यंत काय पाहिलं? आता ह्याच्या मागे आपण ग्रह पाहिले, रवीपासून प्लुटोपर्यंतचे सगळे ग्रहांची माहिती पाहिली। आता आपण राशी बघणार। राशी किती असतात? 12 राशी, आणि या 12 राशीमध्ये प्रत्येक ग्रहाला 2 किंवा 1 रास दिलेली आहे ग्रहाला, हो की नाही? तर आज आपण मेष ते मीन ह्या राशीपर्यंत सगळं बघणार आहोत, त्याचे जे डिटेल्स आहेत ते। तर आज आपण मेष, वृषभ आणि मिथुन ह्या 3 राशींबद्दलची माहिती घेणार आहोत। आता पहिल्यांदा आपण काय घ्यायचं? मेष राशी। मेष ही निसर्ग कुंडलीतील पहिली राशी। निसर्ग कुंडली आपण पाहिलं, शिकलो। त्यात पहिल्या भावात निसर्ग कुंडलीमध्ये मेष रास पडते, ओके? तर मेषाचा स्वामी कोण आहे? कोणता ग्रह आहे बरं? मेषाचा स्वामी आहे मंगळ, ओके नाही? मंगळाच्या अंडर कोणत्या 2 राशी आहेत? एक तर मेष आहे आणि एक वृश्चिक आहे, ओके नाही? आता आपण मेषमध्ये कोणती नक्षत्र बसली ते बघूया। आता आपण हेही शिकलेलो आहोत की एका राशीमध्ये 2.25 नक्षत्र मावतात, ओके नाही? आणि 9 चरण त्याचे असतात। राशीचे चरण किती असतात? 9 चरण असतात नक्षत्रांचे। मग एका नक्षत्रात 4 चरण असतात। मग 2.25 नक्षत्र कशी पावतात बरं? मेष राशीमध्ये पहिले 4 चरण म्हणजे पूर्ण अश्विनी नक्षत्र पूर्ण येतं, भरणी नक्षत्र त्याच्यानंतर पूर्ण येतं 4 चरणाचं, आणि कृत्तिकाचं मात्र एकच चरण येतं। उरलेले 3 चरण ते वृषभ राशीत जातात, ओके नाही? तर ही सगळी माहिती आपल्याला माहीतच आहे। तर आता आज मेष राशीच्या संदर्भात आपण जी माहिती बघणार आहोत, आता काय होणार आहे? मेष ह्या राशीवर कोणाचा अंमल आहे? मंगळाचा। मंगळाची रास आहे म्हणजे मंगळाचे गुणधर्म त्यात सापडणार मेष राशीमध्ये। तसंच केतू, शुक्र आणि रवी यांचे पण गुणधर्म सापडणार। आणि ह्या 3 याचे काय आहेत? नक्षत्र। ह्या 3 नक्षत्रांचे स्वामी कोण आहेत? पहिल्याचं कोण आहे? अश्विनीचा केतू, भरणीचा शुक्र, आणि कृत्तिकाचं एकच चरण आहे, त्याचं आहे रवी। म्हणजे झालं काय? आता हे 3 केतू, शुक्र आणि रवी प्लस मंगळ ह्या सगळ्यांचं मिक्सचर ह्या राशीमध्ये आपल्याला सापडणार। आलं का लक्षात? आता बघा, मंगळाचा धाडसीपणा, नंतर अर्धवट विचार करणं किंवा विचारशक्ती मॅच्युअर नसणं, विचारशक्ती पूर्णतः न करता डिसिजन घेणं, हे मंगळाचे गुण सापडतील। तर केतूचं काय? केतू हा त्यागी, त्यात केतूचा त्यागीपणा सापडेल। तर शुक्राचं काय सापडेल? भोगीपणा सापडेल। शुक्र हा ऐशाराम, ओके नाही? ऐशारामाचा कारक आहे, म्हणून तो त्यागी केतू देईल। शुक्र काय देईल तुम्हाला? भोगीपणा देईल। आणि रवी कुठलं देईल? अधिकार। रवी नेहमी अधिकारावर हे असतो, अधिकाराची त्याला लालसा असते, ओके नाही? मग हे 3ही गुण प्लस मंगळाचा धाडसीपणा, अविचारीपणा, धरसोड वृत्ती, ह्या सगळ्यांचं मिक्सचर आपल्याला मेष राशीत मिळेल। आलं का लक्षात? आपण कसं पाहिलं ते? म्हणजे आधी राशीचा कोणता ग्रह स्वामी आहे ते पाहिलं, त्याचे फळ देणार। त्यात कुठली 3 नक्षत्र आहेत त्याचा पण थोडा फळ देणार, ओके नाही? तर मग आता आपण मेष राशीची, आणि मेषचं चिन्ह काय? मेंढा। मेंढा कसा असतो? एका पाठोपाठ चालत राहतो, एका पाठोपाठ, म्हणजे असं काही मेंढ्यासारखं काही त्याला डोकं वापरायचं काम नाही, अशी परिस्थिती असते त्याची मेंढ्याची। मेंढ्यासारखा चाललाय आपला, ओके? हे सगळे गुण मेष राशीत आहे। पण आता आपण मी चार्ट लावलाय, त्या चार्टवरनं माहिती बघूया। मी चार्ट लावते, मेष राशी संबंधी आपण माहिती बघणार आहोत। पहिला त्याचा स्वभाव, निसर्ग कुंडलीतील पहिली राशी, प्रामाणिक, कर्तबगार, महत्वाकांक्षी, करारी, तडफदार, निर्भीड, स्पष्ट, रागीट, अधिकार गाजवणारा, बुद्धीपेक्षा शारीरिक श्रमाची आवड,
विचारात उथळपणा, तामसी सूर व विध्वंसक वृत्ती. शरीराचे भाग. कोणत्या शरीरावर मेष राशीचा अंमल आहे? तर डोके, मेंदू, नाकाचा भाग सोडून बाकी चेहरा, कपाळ, कवटी, रक्त, हिमोग्लोबिन आणि आम्लरस याच्यावर मेष राशीचा अंमल आहे. आता आजार. रोग प्रतिकार शक्ती चांगली, उष्ण प्रकृती, रोग दाहक, तीव्र वेदनादायी. आजार कापणे, भाजणे, हाडे मोडणे, नंतर रक्तस्राव होणे, अपघात, ऑपरेशन, कांजिण्या, गोवर, पुरळ, मेंदूचे विकार. अर्धशिशी, मज्जातंतूचे आजार, पोटदुखी, अल्सर, अपस्मार, फेफडे, नंतर हिवताप आणि सनस्ट्रोक. ह्या सगळ्या आजारांवर मेष राशीचा अंमल आहे. आता व्यवसाय. कुठल्या व्यवसायात मेष राशीची लोक सापडतात? तर डॉक्टर, हाडवैद्य, शल्य विशारद, शास्त्रज्ञ, राजकीय व अंमलबजावणी करणारे अधिकारी, नंतर सैनिक, पोलीस, सुरक्षा दल, पायलट, फॉरेस्टर, नंतर मुकादम, शिकारी, जमिनी संबंधीचे व्यवहार, नंतर खेळाडू, धारदार वस्तूंचे व्यापार, शिंपी, लोहार, सुतार, नंतर जुडो, कराटे आणि कबड्डी, कुस्ती, उष्ण व लाल रंगाचे व्यापार. हे सगळे व्यवसाय कोणाचे झाले? मेष राशीचा. मेष राशीचा वर मंगळाचा अंमल आहे, त्यामुळे बऱ्यापैकी ह्याच्यावर आपल्याला मंगळाचेच हे गुणधर्म दिसले. आता आपण काय करूयात? आधी मेष, वृषभ, मेष झाली. आता वृषभ आणि मिथुनाचे पण असंच सगळी माहिती बघूयात. आणखीन एक जो तक्ता आहे, या तिन्हीचा एकच तक्ता आहे, तेव्हा तो आपण शेवट बघूयात. आता मी वृषभचं माहिती सांगते. आता आपण पुढची रास वृषभ बघूया. वृषभ या राशीची माहिती घेऊ. आता निसर्ग कुंडलीतील ही दुसऱ्या नंबरची रास आहे, धनस्थानात असते निसर्ग कुंडली, बरं का. आपण आता वृषभ रास आहे, तर वृषभ राशीचा स्वामी कोणता ग्रह आला बरं? वृषभाचा स्वामी आहे शुक्र. शुक्राला कुठल्या दोन राशी आहेत? एक तर वृषभ आणि दुसरी तुळ, या दोन राशीच्यावर शुक्राचा अंमल आहे. ओके. मग आता ह्या राशीमध्ये, वृषभ राशीमध्ये, अर्थातच शुक्राचा इफेक्ट आपल्याला वृषभ राशीवर सापडेल. आणि ह्या राशीमध्ये कोणती 3 नक्षत्र आहेत? तर पहिलं तर आपण मेष राशीमध्ये काय पाहिलं? एक म्हणजे जे कृत्तिका नक्षत्र आहे त्यातल्या 4 चरणांपैकी एकच चरण मेषेत गेलं. ओके नाही. मग उरलेले 3 चरण कुठे आले? वृषभ राशीत आले. मग वृषभ राशीमध्ये रवीची 3 चरण, नंतर रोहिणी नक्षत्र येतं, ते चंद्राचं आहे, त्याचे 4 चरण, आणि 4 आणि 3 7 झाल्यावर आणखीन 2 चरण कोणाचे? पुढचे मृग नक्षत्राचे. म्हणजे 4 रोहिणीचे पूर्ण, रवीचे 3 आणि मृग नक्षत्राचे 2, असे 9 चरण, 2.25 नक्षत्र वृषभ राशीत आहेत. वृषभावर पहिल्यांदा आपण पाहिलं कुणाचा अंमल आहे? शुक्राचा. तसं आता रवी नक्षत्राप्रमाणे काय आलं? कृत्तिकेचा रवी, नंतर रोहिणी नक्षत्राचा कोण? चंद्र, आणि मृग नक्षत्राचा मंगळ. म्हणजे शुक्र राशी स्वामी म्हणून नक्षत्र स्वामी रवी, चंद्र आणि मंगळ ह्या
तिन्ही नक्षत्रांचा आणि शुक्र यांचा इफेक्ट आपल्याला ह्या वृषभ राशीवर सापडणार, हो की नाही? असं आपण आता सगळ्या 12 राशी बघायच्या बरं का. 12 राशीमध्ये कशा नक्षत्र येतात ते आपण बघणारच आहोत. हां, तर ह्या मेष राशीचा आपण कसं मेंढा पाहिलं, हो की नाही? असं ह्याचं काय आहे तर उभा तगडा असा बैल. वृषभ म्हणजे बैल, तगडा बैल, कष्टाळू बैल कसा असतो, कष्ट करणारा, अपार कष्ट करणारा असतो. त्या बैलाचे गुणधर्म पण त्याच्यात सापडतात. आता याच्यात कोणाकोणाचे गुणधर्म सापडतील? शुक्राचे. शुक्राचं काय आहे? शुक्र हा स्त्री ग्रह आहे, ओके नाही? मग स्त्रियांचे सगळे कला, नटणे, मुरडणे, सौंदर्य, अलंकार हे सगळं ह्या राशीत सापडणार. रवीचं काय मिळणार? रवी आणि कृत्तिकाचं रवी, रोहिणीचं चंद्र आणि मंगळ, मृगाचं मंगळ. आता रवी काय देणार तुम्हाला? जीवनशक्ती देणार, रवीचं मिळणार. चंद्राचं काय मिळणार? शांतता मिळणार, शांती देणार. आणि मंगळ काय देणार? मंगळ आपल्याला माहित आहे, धाडसी, शूरता. ह्या चारही ह्याचं एकत्र संगम ह्या राशीमध्ये आपल्याला मिळणार. आलं का लक्षात? आपण काय बघतो, त्या राशीचा स्वामी कोण आहे, त्या राशीत कोणते 3 नक्षत्र मावली आहेत, ते नक्षत्राचे स्वामी ग्रह कुठले आहेत, असा सगळ्याचा मिळून इफेक्ट त्या राशीवर होतो. हे आपण आता बघितलं. आलं का लक्षात आपण कसं बघतोय ते? आता वृषभ राशीच्या आपण सगळ्या गोष्टी बघूया. चल, मी तक्ता लावते. पण वृषभ राशीची माहिती दिली. त्याचा स्वभाव समाधानी, शांत, परोपकारी, मेहनती, चपळ, उत्साही, दिलदार, कुटुंबप्रेमी, स्वभावात स्पष्टता, प्रामाणिक, विश्वासू, बुद्धी व शक्तीचा योग्य वापर करणारा, स्थिर, नंतर चैन, अत्तरे, दागदागिने, मुक्त शृंगार, प्रेम, प्रणय व विलासी जीवनाची आवड, आनंदी, रसिक, कलेत रस कमी, भोगी आणि स्त्रीलंपट. हे वृषभ राशीचा स्वभाव पाहिला. आता शरीराचे भाग, गळा, घसा, दंतपंक्ती, नाक व डोळे यांचे सौंदर्य, स्वरयंत्रे, अन्ननलिका, श्वसननलिका, तोंड व जीभ या सगळ्या अवयवांवर वृषभ राशीचा अंमल आहे. आजार, त्याच्यापासूनचे आजार कुठले? रोगप्रतिकार शक्ती चांगली, सर्दी, कफ, अपचन, नंतर घसा सुजणे, घटसर्प, मुके होणे, दंतक्षय, दृष्टी दोष, पायोरिया, श्वसननलिका व अन्ननलिका सुजणे, मधुमेह, नंतर हृदयविकार, गुप्तेंद्रियात वेदना. आलं का लक्षात? हे त्याचे आजार झाले. आता त्याचे व्यवसाय बघूयात. नोकरीत जास्त यश, कष्ट व श्रम कमी अशा व्यापारात यश, तेले, अत्तर, हे, नंतर शोभिवंत वस्तू, चैनीच्या वस्तूंचे व्यापारी, रेशमी, नायलॉन वस्त्र, टीव्ही, नंतर हिरे, माणके, सोने यांचे व्यापारी, सर्व कला, मोटारींचे कारखाने, रंगारी, फोटोग्राफर, शिल्पकार, जुगाराची स्थानं, स्त्रियांचे वसतिगृहे, विवाह मंडळे, मिठाई, फळे व फुले यांचे विक्रेते, ज्योतिषी, नंतर सायन्स, नंतर निसर्गशास्त्र, शेतकी व वनस्पतीशास्त्र व आर्किटेक्चर
या विषयात त्यांना प्रगती होईल. म्हणजे शुक्राचा याचा जास्त अंमल आहे. शुक्र, चंद्र, रवी आणि मंगळ ह्या सगळ्यांचं मिक्सचर म्हणून वृषभ रास आपली झालेली आहे. आता आपण पुढची मिथुन रास बघूयात. आता आपण मिथुन रास बघणार आहे. मेष आणि वृषभ रास आपण बघितलेली. आता मिथुन ही निसर्ग कुंडलीतली तिसरी रास आहे. तृतीय भावात येते. हो की नाही? आता मिथुन हे राशीचा स्वामी कोण कुठला ग्रह आहे बरं? तर बुध आहे. बुधाच्या अंडर कोणत्या दोन राशी आहेत? मिथुन आणि कन्या. म्हणजे काय होणार? मिथुन राशीमध्ये बुध ग्रहाचे सगळे तुम्हाला गुणधर्म सापडणार. मग आता मिथुन राशीमध्ये कोणते 9 चरण आहे? कुठल्या नक्षत्रांचे येतात? 2.25 नक्षत्र कुठली येतात सांगा बरं. आता आपण वृषभ राशीमध्ये काय पाहिलं? मृगाची 2 नक्षत्र शेवटची, हो की नाही? मग उरलेली 2 नक्षत्र मिथुन राशीत आले. आद्रा नक्षत्राचे 4ही चरण आले आणि पुनर्वसूचे मात्र 3 चरण आले. बघा आद्राचे पूर्ण 4, मृगचे उरलेले 2, वृषभेत 2 गेले म्हणून 2 उरलेले मिथुनेत. 4 आणि 2 6 आणि आता पुनर्वसू नक्षत्राचे 3 चरण, ते 9 झाले. म्हणजे मिथुन राशीतले हे 9 चरण झाले. 2.25 नक्षत्र पूर्ण झालेले आहे. मग आता आपण आधी पाहिलंच की नाही, मेष वृषभ. तसंच ह्याच्यावर कुणाचा, ह्या मिथुन राशीवर कुणाचा अंमल असेल? बुधाचा. त्याच्यानंतर कुणाचा असेल? मृग म्हणजे मंगळाचं नक्षत्र. आणि आर्द्रा नक्षत्र 4 चरण आहेत पूर्ण, ते राहूचे. आर्द्रा नक्षत्र कुणाच्या अंडर येतात? राहूच्या. आणि उरलेल्या पुनर्वसूचे 3 चरण. पुनर्वसू कुणाचा आला? गुरु. म्हणजे राशीप्रमाणे मिथुन राशीचा स्वामी बुध म्हणून बुधाचे सापडतील, नंतर मंगळाचे सापडतील, त्याच्यानंतर राहूचे सापडतील आणि शेवट गुरुचे पण सापडतील. ह्या 4ही ग्रहांचे थोडे थोडे गुण मिळून मिथुन रास तयार होईल. मिथुन हे द्विस्वभाव रास आहे. बुध कसा द्विस्वभावाचा आहे? आपल्या प्रत्येक गोष्टीला द्वित्व आहे बुधाला, हे आपण शिकलोय, हो की नाही? मग हे द्वित्व मिथुन राशीमध्ये उतरलेले, बुद्धिमान, आकलन शक्ती चांगली, अतिशय हुशार. पण हे जरी ज्ञान बुद्धी असली तरी ज्ञान आणि बुद्धीमध्ये फरक आहे. बुद्धीचा तो कारक आहे बुध. त्यामुळे हे सगळे बुधाचे गुणधर्म आपल्याला त्याच्या व्यवसायात त्याच्यात आपल्याला नक्की मिळणार. त्याच्यानंतर कोणाचे मिळणार? मंगळ. मृग नक्षत्र मंगळाचे आणि आर्द्राचा राहू आणि पुनर्वसू गुरुचं. मग मंगळ काय देईल? धाडसीपणा. आपण हे माहितीच आहे आपल्याला. अविचारीपणामध्येच मंगळ देईल. आणि हे काय देईल? राहू काय देईल? हुरहुन्नरीपणा. मंगळ चापल्य देईल तर हा हुरहुन्नरीपणा देईल. आणि गुरु काय देईल? शांत, ज्ञान देणं. गुरुकडे ज्ञानाचा कार्यशे गुरु, ओके नाही? बुद्धीचा तर आहेच, पण बुद्धीपेक्षा ज्ञान याचा कार्यशे. मग ह्या सगळ्याचं संगम होऊन, हे सगळे एकत्र येऊन मिथुन रास तयार झाली आपली, ओके नाही? आता आपण मिथुन राशीचे सुद्धा सगळे त्याचे गुणधर्म, त्याचे काय जे आहेत स्वभाव, त्याच्या अवयव, त्याचं काय जे जे काय आहे ते आपण आता सगळं पाहूया. तर मी आता तुम्हाला चार्ट लावतो. आता मिथुनेचं आपण सगळी माहिती पाहूया त्या राशीची. आता मिथुन राशीचा स्वभाव, निसर्ग कुंडलीतील ती तिसरी राशी आहे, ओके नाही? या राशीचा स्वामी बुध. बुध हा बुद्धी काय आहे? बुध बुद्धीचा कारक ग्रह आहे. मंगळ, शुक्र, शनी, गुरु यापेक्षा गतिमान ग्रह आहे, ओके नाही? ह्या राशीत द्वित्व आहे, युवराज आहे म्हणून धांदल, गडबड, उच्च शृंगारता हा गुण ह्यात आहे.
बोलका बडबडा हजरजबाबी भाषाशैली उत्तम, संभाषण कला उत्तम, विनोदबुद्धी, दुटप्पी स्वभाव, निरागसता, व्यासंगी, वक्तशीर, उद्योगी, व्यवसायात पारंगत, धरसोड वृत्ती, वादविवाद यात यश, ह्या त्याच्या स्वभावाचे आपण कंगोरे पाहिले. आता शरीरावर कोणत्या कोणत्या भागावर मिथुन राशीचा अंमल आहे? लहान मेंदू, मज्जातंतू, त्वचा, कर्णेंद्रिय, हात, मनगट, खांदे, बाहू, श्वसन संस्था, फुफ्फुसे आणि वक्षस्थळ ह्या याच्यावर मिथुन राशीचा अंमल आहे. आता आजार, आरोग्याच्या दृष्टीने ही रास मध्यम आहे. म्हणजे मध्यम आहे म्हणजे काय? प्रतिकारशक्ती कशी आहे ती सांगितली, मध्यम आहे. साथीजन्य विकार, नंतर वात प्रकृती, सर्दी, पडसे, कफ, दमा, क्षय, रक्तदाब वाढणे, भोवळ येणे, पक्षपात, अल्सर, त्वचारोग आणि मूळव्याध हे त्याचे आजार झाले मिथुन राशीचे. आता व्यवसाय, पोस्ट व दळणवळण खाते. आपण बुधाचं सगळं पाहिलं ना, तो बुध हा बातमीदार आहे, मध्यस्थ आहे. नंतर पोस्ट, तार खाते, दळणवळण, लहान 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 आपले छोटे छोटे प्रवास याच्यावर बुधाचा अंमल आहे. ते सगळं याच्यात सापडणार आपल्याला. पोस्ट व दळणवळण त्यातील वर्ग, जनसंपर्क अधिकारी, राज्याधिकारी, बँकेतील हिशोब तपासनीस, लेखक, प्रकाशक, मुद्रक, संपादक, बातमीदार, छापखाना, ग्रंथालय, गाईड, बुद्धिमान व कलाकार वर्ग. शास्त्रीय विषय, पेंटिंग, गणिती, वकील, दुभाषी, शिक्षक, प्रोफेसर, पेंटर, फोटोग्राफी, कोरीव काम, शालेय सामुग्री उत्पादक व विक्रेते, ज्योतिषी, गवई, दलाली, मध्यस्थी आणि नकलाकार ह्या ह्याच्यात मिथुन राशीची लोक आपल्याला सापडतात. आता आपण काय बघितलं? मेष, वृषभ आणि मिथुन हे राशीची बऱ्यापैकी माहिती पाहिजे. आता मी आणखीन एक चार्ट लावते, त्या चार्टवरनं आपल्याला तिन्हीची माहिती मला एकाच चार्टमध्ये, तो पण आता बघूया. हा जो चार्ट लावला आहे ना, त्याची वेगवेगळी मेष, वृषभ आणि मिथुन या सगळ्याच्या आपण वेगळ्या प्रकारची माहिती ह्या एकाच चार्टमध्ये म्हणून आपण आता वेगळा बघतो. आता एक तर मी मेष राशीचं चिन्ह काढले बघा, आणि इथे मेष म्हणजे मेंढा आणि ह्याचं खाली चिन्ह असं पण चित्र लावले. वृषभ रास, वृषभेचं चिन्ह, आणि वृषभाचं कोण आहे? हे काय, हा मेंढा, तसं हा वृषभ म्हणजे बैल आणि हे त्याचं चिन्ह. आता मिथुन रास, मिथुनेचं चिन्ह आणि मिथुनेचं काय आहे? मिथुनेचं आपण कसं हे मेंढा म्हणतो, बैल म्हणतो, तसं हे जोडी आहे, एक पुरुष आणि एक स्त्रीची. पुरुषाने गदा हातात घेतली आणि स्त्रीने विणा हातात घेतली, असं हे त्याचं चिन्ह आहे मिथुन राशीचं बरं का. आता आपण ह्याची माहिती बघूया. आता मेष रास, मेष म्हणजे मेंढा. मेष राशीचा स्वामी कोण? मंगळ. त्याच्यात राशी नक्षत्र किती येतात? अश्विनीचे 4 चरण, भरणीचे 4 चरण, कृत्तिकाचं 1 चरण. हे आपण बघितलंय बरं का बोलताना. राशीचक्रातील व्याप्ती किती आहे? राशीचक्रातील व्याप्ती किती? 0 अंश ते 30 अंश. आणि ह्या राशीतून रवी भ्रमण कधी होतं? म्हणजे मेष राशीत रवीचं भ्रमण कधी असतं? रवी भ्रमण तुम्हाला माहिती आहे, एक राशी पार करायला किती लागतं? 1 महिना लागतो. तर मग ह्या ह्याच्यात मेष राशीत कधी असतो? 14 एप्रिल ते 14 मे ह्या दरम्यान हे ठरलेलं आहे.
14 एप्रिल ते 14 मेला मेष राशीतच रवी सापडणार तुम्हाला. हां, आणि तत्व कुठलं आहे त्याचं? अग्नितत्व. मेष राशीचं हे कळलं का तुम्हाला? हे आपण नक्षत्र कोणती का हे बघितलेलंच आहे. आणि हे आपण मुख्य पाहिलं की रवीचं भ्रमण ह्या राशीतून केव्हा असतं ते आपण पाहिलं. आता वृषभ रास बघूयात. हां, वृषभेचं हे चिन्ह आहे. वृषभ म्हणजे बैल, पुष्ट बैल, चांगला सशक्त बैल. आता वृषभाची रास कुठली? शुक्र. वृषभ राशीत कुठली नक्षत्र येतात? कृत्तिकाचे 3. आता ह्याच्यात मेष राशीमध्ये कृत्तिकाचं 1 नक्षत्र वर गेलं, मग इथे किती राहिली? 3. रोहिणीचे पूर्ण 4 आणि मृगाचे उरलेले 2. हे 4 आणि 3 7 आणि 2 9. एका राशीमध्ये 9 चरण असतात, 2.25 नक्षत्र असतात. राशीचक्रातील व्याप्ती किती आहे त्याची? वृषभ रास किती ते किती अंशापर्यंत असते राशीचक्रात? 30 अंश ते 60 अंश. आता रवीचं भ्रमण वृषभ राशीतून कितीला असतं? 15 मे ते 16 जून. कायमस्वरूपी हे भ्रमण, रवीचं भ्रमण परमनंट तसंच असतं, कधीही बदलत नाही. मेष राशीतून 15 मे ते 16 जून. आणि तत्व कुठलं आहे? पृथ्वी तत्व. आता मिथुन रास. मिथुनाचं काय आहे? आपण पाहिलं की एक पुरुष आणि एक स्त्री, पुरुषाने गदा घेतली आणि स्त्रीने विणा घेतली हातात, असं ह्याचं चिन्ह आहे. आता मिथुनेचा स्वामी कोण? बुध. या राशीमध्ये कुठली नक्षत्र येतात? मृगाची 2. वर वृषभ राशीत 2 आली, म्हणून इथे किती आली? उरलेली 2 आली. आद्राची पूर्ण 4 आणि पुनर्वसूचं 3. आता हे जे आपल्याला हे पाहिलं आपण, मृगाचं मंगळ, आद्राचा राहू, पुनर्वसूचा गुरु, हे आपण पाहिलं, मी बोललेलीच आहे तुमच्याशी. आता राशीचक्रातील ह्याची व्याप्ती किती? 60 अंश ते 90 अंश. एक रास आपली किती अंशाची असते? 30 अंशाची. माहिती नाही आपल्याला? एक रास 30 अंशाची असते. एक नक्षत्राची लांबी किती असते? 13.20, 13 अंश 20 कला. आणि एक चरण किती अंशाचं असतं नक्षत्रातला? 3 अंश 20 कला. आणि रास किती असते? 30 अंशाची. 60 अंश ते 90 अंश ह्या ह्याच्यात मिथुन रास बसलेली आहे. आणि ह्या राशीतून रवीचं भ्रमण कधी असतो? 15 जून ते 16 जुलै ह्याच वेळेला ह्याचं भ्रमण असतं, रवीचं भ्रमण. तत्व कुठलं? वायू तत्व. आता आपण मेष, वृषभ आणि मिथुन यांची माहिती बघितली. आता आपण आज काय केलं? आपण आज राशी सुरू केल्या. 12 राशी आहेत आपल्याला माहित आहे. मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन. ह्या 12 राशी. या 12ही राशी आपण अशाच पद्धतीने बघणार आहोत. आज आपण मेष, वृषभ आणि मिथुन राशी बघितलेली आहे. आता पुढच्या भागामध्ये आपण कुठली बघणार आहे? कर्क, सिंह आणि कन्या राशी बघणार आहे. तेव्हा मला असं वाटतं हा भाग मी आज इथेच संपवते आणि आपली रजा घेतली. आपण सगळ्यांनी हा भाग बघितला त्याच्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि सगळ्यांनी लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपला चॅनल पोहोचवा ही आपल्याला नम्र विनंती. धन्यवाद.